आज आपण कोणतीही कथा सांगणार नाही. आज आपण एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे रूप समजून घेणार आहोत. एकीकडे माधव, जिथे कृष्ण म्हणजे विचार, शांत, अंतर्मुख, आणि दुसरीकडे युगंधर, जिथे कृष्ण म्हणजे रणनीती, राजकारण, निर्णय. एकच कृष्ण, पण दोन पूर्ण वेगवेगळ्या दृष्टी. प्रश्न असा आहे, आपल्याला आज कोणता कृष्ण जास्त समजतो? शिवाजी सावंतनी माधव आणि युगंधर वेगवेगळ्या काळात लिहिल्या, पण हेतू एकच होता, कृष्णाला देवातून माणसाकडे आणणे. माधवमध्ये त्यांनी कृष्णाला आतून पाहिले, युगंधरमध्ये त्यांनी कृष्णाला सभोवतालातून पाहिले. म्हणजेच माधव म्हणजे आत्मा आणि युगंधर म्हणजे बुद्धी. माधव मधला कृष्ण बोलतो कमी, विचार जास्त करतो. तो उपदेश करत नाही, तो प्रश्न उभे करतो. भक्ती म्हणजे काय? धर्म म्हणजे पूजा की कर्तव्य? माधव मधील कृष्ण शांत आहे, पण दुर्बल नाही. तो सर्व जाणतो, पण सर्व सांगत नाही. हा कृष्ण आपल्यासारखाच आहे. आपण जसे कधी नियमात अडखडतो, कधी मनात प्रश्न ठेवतो, कधी एकटे पडतो. माधव म्हणजे कृष्णाचा आतला आवाज. आता आपण युगंधरकडे बघूया. इथे कृष्ण शांत नाही, इथे तो जागा आहे. तो पाहतो, कोण कुणाच्या बाजूला आहे, कोण कधी फसवणार आहे, युद्ध टाळायचे की करायचे. युगंधर मधला कृष्ण भावनेवर नाही, परिणामावर विचार करतो. तो जाणतो, कधी मृत्यू व्हायची, कधी कठोर, कधी मौन, कधी डावपेच. हा कृष्ण राजकारणात समजणारा आहे, पण राजकारणात हरवलेला नाही. आता भक्ती वर्सेस रणनीती. म्हणजे माधव आपल्याला सांगतो की भक्ती म्हणजे अंधानुकरण नाही. युगंधर आपल्याला शिकवते की भावनेत अडकून निर्णय घेतले तर निराशा होतो. माधव मन शुद्ध करतो, अहंकार तोडतो. युगंधर वास्तव दाखवतो, कठोर सत्य सांगतो. आजच्या जीवनात घरात आपण माधव आहोत, समाजात आपण युगंधर व्हावं लागतं. प्रश्न पडतो, माधव कठीण की युगंधर? उत्तर आहे दोन्ही. माधव कठीण आहे कारण स्वतःशी प्रामाणिक राहणं कठीणच असतं. युगंधर कठीण आहे कारण सगळ्यांना समाधान ठेवणं अशक्यच असतं. माधव अंतःकरणाची लढाई, युगंधर बाहेरील जगाची लढाई. आजच्या काळासाठी काय योग्य आहे? आजचा माणूस तणावात आहे, गोंधळात आहे, निर्णयाच्या ओझ्याखाली आहे. फक्त माधव असाल तर जग तुम्हाला वापरेल, फक्त युगंधर असाल तर तुम्ही कोरडे व्हाल. शिवाजी सावंत सांगतात, जीवन जगायला दोन्ही लागतात, निर्णय घेताना युगंधर आणि निर्णय स्वीकारताना माधव. शिवाजी सावंतनी कोणताही श्रेष्ठ ठरवलेले नाहीत. ते म्हणतात, कृष्ण देव म्हणून नाही तर मार्ग म्हणून पहा. माधव तुम्हाला स्वतःला ओळखायला शिकवतो, युगंधर तुम्हाला जग हाताळायला शिकवतो. तर प्रश्न असा नाही माधव की युगंधर, खरा प्रश्न आहे की आपण दोन्ही आहोत का? कारण जो आतून शुद्ध आहे आणि बाहेरून सजग आहे, तोच खऱ्या अर्थाने कृष्णाला समजतो. जर हा कंपॅरिझन तुम्हाला विचार करायला लावत असेल तर कमेंट मध्ये लिहा, मी माधव आहे किंवा मी युगंधर आहे किंवा दोन्ही शिकतोय.